या जगात काही माणसे येतात आणि जाताना फक्त देह सोडतात. त्यांची कर्मभूमी, त्यांची कीर्ती मात्र अमर होऊन जाते. पिंपरी चिंचवडच्या इतिहासातील असाच एक तेजस्वी तारा, आपला लाडका लोकांचा माणूस जावेदभाई शेख. 31 जुलै 2020 रोजी त्यांनी देह ठेवला. पण माणसांच्या हृदयात ते कायमचे घर करून गेले. 9 एप्रिल 1972 रमजान शेख आणि हजरा शेख यांच्या पोटी एका कर्तृत्ववान रत्नाचा जन्म झाला. मुळगाव तळेगाव, पण पंजोबा दापोडीत स्थायिक झाल्याने जावेदभाईंचं बालपण याच मातीत फुललं. शिक्षणासाठी ते आकुर्डीत आले, पण आकुर्डीचं ते कायमचं अपत्य बनले. त्यांचं व्यक्तिमत्व होतं अगदी वेगळं. एकदा जो कोणी त्यांना भेटायचा तो त्यांच्या आपुलकीचा होऊन जायचा. मनमिळावू स्वभाव आणि हसतमुख चेहरा आणि प्रचंड मित्रपरिवार हेच त्यांच्या आयुष्याचं खरं वैभव होतं. पण परिस्थिती मात्र सोपी नव्हती. शिकण्याची तीव्र ओढ असूनही घरच्या जबाबदाऱ्यांपुढे शिक्षण थांबवावं लागलं. 10वी नंतर शिक्षण सुटलं, पण जबाबदारीचं शिक्षण मात्र ते आयुष्यभर घेत राहिले. कुटुंबासाठी त्यांनी कष्टांची पराकाष्ठा केली. लहान वयात भाजी विकली, घरोघरी दूध आणि वर्तमानपत्रे टाकली. थोडे पैसे साठवून चिकनचं दुकान उघडलं. फॅब्रिकेशन वर्कशॉपमध्ये काम केलं. बिगारी, सेल्समन नशीब आजमावत राहिले. पण देवाने त्यांच्या आयुष्यात काहीतरी वेगळंच ठरवलं होतं. या प्रवासात त्यांनी एक वेदनादायक सत्य पाहिलं. कष्टकरी मजूर, गोरगरीब नागरिक, पोटासाठी शहरात आलेले परप्रांतीय आणि स्थानिक भूमिपुत्र हे सगळेच आपल्या हक्कांपासून वंचित होते. त्यांचा आवाज दाबला जात होता. त्यांचं कोणीच वाली नव्हतं. आणि तेव्हा त्यांनी ठाम निर्णय घेतला, मी या सर्वसामान्य माणसांसाठीच जगणार. 2002 साली त्यांनी पहिली अपक्ष निवडणूक लढवली. यश मिळालं नाही, पण लोकांचा भरपूर प्रतिसाद मिळाला. ते खचले नाहीत, अधिक ताकदीने कामाला लागले आणि 2007 साली ते बिनविरोध निवडून आले. त्या दिवसापासून अगदी शेवटच्या श्वासापर्यंत ते स्वतःसाठी नाही, स्वतःच्या कुटुंबासाठीही नाही, ते फक्त लोकांसाठी जगले. कार्यकर्ता कसा असावा, नेता कसा असावा याचं जिवंत उदाहरण म्हणजे जावेदभाई शेख. स्वतः आर्थिक अडचणींमुळे शिक्षण अपूर्ण राहिलं, पण या वेदनेला त्यांनी इतरांसाठी प्रेरणेत बदललं. त्यांचं एकच ध्येय होतं, माझ्या वॉर्डातील एकही मूल शिक्षणापासून वंचित राहता कामा नये. तरुणांसाठी संगणक शिक्षण सुरू केलं. मुलांना पुस्तकाकडे वळवलं, आत्मविश्वास दिला आणि स्वतःच्या पायावर उभं राहण्याची दिशा दाखवली. RTEची मोहीम सर्वप्रथम जावेदभाईंनीच सुरू केली. आज 15 वर्षाहून अधिक काळात हजारो मुलांना शिकण्याची संधी मिळाली आहे. ते ठाम म्हणायचे, घर सांभाळतानाच महिलांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हायलाच हवं. महिलांसाठी कौशल्य विकास वर्ग, प्रशिक्षण शिबिरे, रोजगार निर्मितीचे उपक्रम यातून असंख्य कुटुंबांना आर्थिक स्थैर्य लाभलं. जनतेसाठी झुंजणारा योद्धा. त्यांना पगार नव्हता, लोकांचा विश्वास हेच त्यांचं खरं वेतन होतं. पाणी, वीज, ड्रेनेज, उद्यान, आरोग्य सुविधा मिळाव्यात म्हणून ते उपोषणालाही बसले. रस्त्यावर उतरले, आवाज बुलंद केला. ते नेहमी म्हणायचे, गरज पडली तर मी झुकणार नाही, मी झुकवेन. आकुर्डी आणि शहरासाठी ते नेहमी भविष्यदृष्टीनेच काम करत राहिले. ज्येष्ठांवर त्यांचं विशेष प्रेम होतं. आरोग्य तपासण्या, स्नेह मेळावे, त्यांचं जनसंपर्क कार्यालय म्हणजे ज्येष्ठांसाठी आपुलकीचं घरच होतं.
ज्येष्ठांसाठी जावेदभाई म्हणजे आपलं मूलच, असं नातंच त्यांनी निर्माण केलं होतं. जेव्हा कोरोनाचं संकट आलं, अनेक लोकप्रतिनिधी घरी बसून स्वतःची काळजी घेत होते. तेव्हा जावेदभाई मात्र घरी बसले नाहीत. स्वतः धान्य वाटप, भोजन वाटप, आर्थिक मदत, ॲम्ब्युलन्सची सोय सगळी त्यांनी स्वतः व्यवस्था केली. सॅनिटायझेशनचं काम करत असतानाच त्यांना कोरोनाची लागण झाली. पण उपचार घेत असतानाही ते थांबले नाहीत. फोनवरून लोकांशी जोडलेले राहिले. कोणाला बेड, कोणाला प्लाझ्मा, कोणाला इंजेक्शन, शेवटचा श्वासही ते लोकांसाठीच घेत होते. हा त्याग, हे समर्पण शब्दात मांडणं अशक्य आहे. पिंपरी चिंचवडच्या इतिहासावर आपला वेगळा ठसा उमटवणारे लोकनेते जावेदभाई शेख यांचा जीवन प्रवास म्हणजे एक ज्वलंत संघर्ष गाथा आहे. या संघर्ष योद्ध्याला भावपूर्ण आदरांजली. जावेदभाईंना निरोप देणं शक्यच नाही, कारण ते आजही आमच्या नसानसांत वाहत आहेत. भाई, तुम्ही कायम आमच्या सोबत आहात. तुम्ही अमर आहात.